ज्यांनी फक्त कामापुरती डिग्री घेतली आहे, मला वाटतं त्या मुलांना थोडीशी अडचण वाटते. कोअर ब्रांचेसला कधीच मरण नाही. फक्त कसं असतं की कोअर ब्रांचेसला स्टेडी ग्रोथ असते. इंटरडिसिप्लिनरी अप्रोचचं महत्त्व जास्त वाढत जात आहे. त्यामुळे पुढे जाऊन प्रत्येकालाच थोडंसं इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट शिकणं आवश्यक आहे. मेकॅनिकलच्या मुलाने देखील सेन्सर समजून घेणं आवश्यक आहे. 3 वर्षामध्ये त्याने प्रत्येक सेमिस्टरला काय करायला पाहिजे हे जर त्याने नीट समजून घेतलं पहिल्याच वर्षामध्ये, तर मला वाटतं त्याचा पुढचा प्रवास हा सोपा होतो. 50 तास ॲप्टिट्यूड आणि 50 तास एक प्रोग्रामिंग लँग्वेज हे जर नीट केलं व्यवस्थित, तर तो IT क्षेत्रासाठी जो कॉलेजमधला फ्रेशर आहे तो नक्कीच तेवढं त्याच्यासाठी सफिशियंट होता. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या करिअर नामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअर विषयी बोलतोय, पण या सगळ्या करिअरचं मुख्य असतं ते म्हणजे जॉब्स, ज्याला IT च्या भाषेत किंवा इंजिनिअरिंगच्या भाषेत प्लेसमेंट असं म्हणतात. आता सगळीकडेच प्लेसमेंट हा शब्द आलेला आहे. त्यामुळं नक्की जॉब मार्केट कसं आहे, विशेषतः इंजिनिअरिंग क्षेत्रातलं जॉब मार्केट कसं आहे, या सगळ्यात काय काय बदल होत आहेत हे सगळं समजून घेण्यासाठी आजची मुलाखत आहे. आणि माझ्याबरोबर आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे डीन डॉक्टर शीतल कुमार रवंदळे सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँक वरती. धन्यवाद. मी ज्या वेळेला इंजिनिअरिंगला होतो तेव्हा पण सरांची रवंदळे.com ही वेबसाईट फेमस होती. गेले 22 वर्ष सर या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट या क्षेत्रामध्ये आहेत. मला त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे की IT त काय बदल होत आहेत, AI मुळे काय होतंय, AI प्रूफ करिअर कसं बनवायचं. ते इतक्या कंपन्यांशी संबंधित असतात, त्यांचे ट्रेनिंगची लोक यांच्याशी बोलतात की मिड करिअरमध्ये जी लोक आहेत, 25शीत असतील, 30शीत असतील, 35शीत असतील, त्यांच्याबद्दलचे काय फीडबॅक आहेत हे सगळं समजून घ्यायचं. सर, जसं मी सुरुवातीला म्हणालो की सगळ्या करिअरचा, सगळ्या शिक्षणाचा प्रॅक्टिकली एकच मुद्दा असतो की चांगला जॉब किंवा व्यवसाय करायचा असेल तर चांगला व्यवसाय. तर कसं आहे सध्याचं जॉब मार्केट? बूमिंग होतं 2 वर्षापूर्वी, तसं आहे का? आत्ता बातम्या येत आहेत की खूप कमी आलंय. काय खरी परिस्थिती? मला असं वाटतं की 2022चं जे वर्ष होतं ते वर्ष म्हणजे एकदम सुवर्ण काळ होता. त्यात सगळ्यात जास्त पीकला बऱ्यापैकी कॉलेजेसमध्ये प्लेसमेंटची परिस्थिती होती. आता 2023 आणि 24ला ते थोडंसं खाली आलंय, पण हे इकॉनॉमिक सायकल असतं. हे कधी अप कधी डाऊन असणारच. आपण 2008चं रिसेशन बघितलं, 16चं बघितलं, पुन्हा आता हे 23चं थोडंसं रिसेशन आहे. पण परिस्थिती आता थोडीशी चांगली होते. काही कंपनीज ज्या वेट अँड वॉच काइंड ऑफ अप्रोच ठेवत होत्या, कदाचित भारतातील इलेक्शनमुळे असो, त्यामुळे क्लॅरिटी नव्हती की पुढे काय होणार आहे. तर मला असं वाटतं हळूहळू थिंग्ज आर गेटिंग स्टेबल. आणि US मार्केटची पण पल्स आपल्या मार्केटमध्ये कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट दिसतो. तर चांगल्यापैकी आता परिस्थिती सुधारते. पण अजून काही दिवस, मला वाटतं 1-2 क्वार्टर्स जे असतात तोपर्यंत कदाचित अजून परिस्थिती थोडीशी मीडियम राहील. आणि नंतर पुन्हा कदाचित 2022 सारखं प्लेसमेंट तेवढी परिस्थिती चांगली कदाचित होणार नाही, पण परिस्थिती हळूहळू सुधारते. आणि कोणाला नोकऱ्या मिळतात? कारण बातम्या अशा येतात की अगदी IITsना मुलांना प्लेस करायला अडचण येते. टॉपच्या MBA कॉलेजेसमध्ये 30% PPO म्हणजे प्री प्लेसमेंट ऑफर्स मिळत नाही आहेत. अशा वेळेला कोण नक्की प्लेस होतोय आणि कोण जरासं पाठीमागं राहतं? बरोबर. मला असं वाटतं ज्या विद्यार्थ्यांनी स्किल्स आत्मसात केली ना, त्यांना आज देखील तेवढेच करिअरच्या अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा जॉबच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. पण ज्यांनी फक्त कामापुरती डिग्री घेतली आहे, मला वाटतं त्या मुलांना थोडीशी अडचण वाटते. आज देखील आपण बघितलं तर टॉपच्या कॉलेजेसमध्ये एक 70 ते 80% पर्यंत प्लेसमेंट होत आहेत. पण ओव्हरऑल जर बघितलं तर ओव्हरऑल पूर्ण इंडियात थोडंसं आपण नक्कीच ॲक्सेप्ट करायला हवं की थोडंसं प्रमाण कमी झालं आहे. पण हे तात्पुरतं कदाचित असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 4 वर्षामध्ये जी इंडस्ट्रीला लागणारी स्किल्स एक्सपेक्टेड आहेत, ती स्किल्स ज्यांनी नीट आत्मसात केली, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काही करिअरच्या बाबतीत, जसं मी जर ENTCचा विद्यार्थी आहे तर मग एम्बेडेड किंवा VLSI एखाद्या कुठल्या तरी माझ्या क्षेत्रातल्या फ्युचर टेक्नॉलॉजीजमध्ये जर मी नीट स्किल्स आत्मसात केली, मग ते कदाचित 1-2 कोर्सेस असतील ऑनलाईन, NPTEL, कोर्सेरा, युडेमीवरचे काही कोर्सेस असतील किंवा काही ऑफलाईन कोर्सेस असतील, आणि प्रोजेक्ट्स त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये ती टेक्नॉलॉजी यूज करून काही प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करणं, प्रोजेक्ट्स करणं, हे जर विद्यार्थ्यांनी केलेलं असेल तर तशा विद्यार्थ्यांची आज पण इंडस्ट्रीला मागणी आहेच.
पण बघतोय की AI, ML, त्यानंतर ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, या सगळ्या टेक्नॉलॉजीपैकी कुठली तरी एखाद दोन टेक्नॉलॉजी जर विद्यार्थ्यांनी नीट केली तर मला वाटतं अशा विद्यार्थ्यांसाठी आज पण चांगल्या जॉबच्या संधी आहेतच. कदाचित असंही होऊ शकतं की पुढे जाऊन ज्याने स्किल्स कुठले तरी आत्मसात केले त्याला कंपनीज विदाऊट ट्रेनिंग किंवा नॉमिनल, आज जर आपण बघितलं तर 6-6 महिने किंवा 4-4 महिने ग्रॅज्युएशन नंतर कंपनीज या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत आहेत आणि मग कुठेतरी तो डिप्लॉयबल किंवा बिलेबल होतोय. तर कदाचित विद्यार्थ्यांनी हे आधीच केलं किंवा इन्स्टिट्यूट्सने देखील त्यांच्याकडून ह्या अशा प्रकारचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी त्यांना मदत केली तर मला वाटतं जे इंडस्ट्रीला एक्सपेक्टेड मॅनपॉवर आहे ते चांगल्यापैकी डेव्हलप होईल आणि त्या विद्यार्थ्यांना जॉब मिळतील. थोडेसे जॉब रोल्स पण कदाचित चेंज होतील कारण AIचा भरपूर उपयोग होणार आहे. त्यामुळे जे जॉब रिपिटेटिव्ह जॉब्स आहेत त्यांचं कदाचित ऑटोमेशनमुळे त्या जॉबचे प्रमाण कमी होईल, पण कदाचित त्यांच्याऐवजी दुसरे प्रॉम्प्ट इंजिनियर किंवा इतर AIशी रिलेटेड असतील अशा जॉब रोल्स चेंज होतील आणि विद्यार्थ्यांना जॉब्स मिळत राहतील. असं होणार नाही की मॅनपॉवर आहे पण तेवढ्या प्रमाणात जॉब नाही आहेत. कदाचित स्किल इंडिया किंवा मेक इन इंडिया ह्यासारख्या चांगल्या स्कीम्समुळे नंबर ऑफ जॉब्स वाढत आहेत आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस गव्हर्नमेंटने बऱ्यापैकी त्याच्यावर काम केलेलं आहे, अजून ते करतायत आणि ते केल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधला आपला सहभाग जो आहे इंडियाचा तो वाढल्यामुळे आपोआप कदाचित कोअर सेक्टरमधले जॉब पण वाढतील आणि मग ते जेव्हा वाढतील तेव्हा आपोआप त्या इंडस्ट्रीने ग्रो केलं की त्याला सपोर्टिंग जो IT चा पार्ट लागतो त्याचे देखील जॉब जवळ वाढतील. तर मला कोअर सेक्टरवर यायचं आहे, पण त्याच्या आधी IT मध्ये एक नवा ट्रेंड असा दिसतो की ज्यावेळी मी इंजिनियर झालो, BE झालो, त्यावेळेला आमच्याकडं 700-2000 इंटेकमध्ये 120 CS IT असे होते. आज सगळ्यांची इंटेक 1000च्या आसपास झालेत. बहुतांशी महत्त्वाची कॉलेज ऑटोनॉमस झालीत आणि त्या 1000 पैकी जवळपास 700 ते 800 कम्प्युटरचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग BTech in AI, BTech in CS बट स्पेशलायझेशन इन सायबर सिक्युरिटी. मला प्रामाणिकपणे हे सांगा की खरंच एवढ्या सगळ्या इंजिनियर्सना जॉब आहेत का? इतके CS इंजिनियर हवे आहेत का? आणि ही जी स्पेशलायझेशन आलेली आहेत वेगवेगळी, त्यातली कुठली घ्यायला हवीत, कुठल्यांना भविष्य आणि कुठली कदाचित नाही चालणार? बरोबर. ह्यात कसं आहे सर, जर का विद्यार्थ्याला चांगलं करिअर करायचं असेल इंजिनिअरिंगमधलं तो कोअर ब्रांचेसला कधीच मरण नाही. फक्त कसं असतं की कोअर ब्रांचेसला स्टेडी ग्रोथ असते आणि कम्प्युटर ITच्या ब्रांचेसला आपण सॅलरीच्या पॅकेज टर्म्समध्ये बघितलं तर ती पॅकेजेस चांगली असतात त्यामुळे ओढा तिकडे जास्त असतो. पण तुम्ही बरोबर म्हटलात की काही प्रमाणात गेल्या काही 2-4 वर्षात थोडंसं याचं प्रमाण वाढलं आहे की ओढा हा कसा ठरवला जातो तर तुम्हाला काय आवडे किंवा मला काय आवडे यापेक्षा सगळे काय करतायत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक बघतात की सगळेजण CSITला चालले म्हणून मी पण CSITच घ्यायचा, असा देखील थोडासा विद्यार्थ्यांचा कल असतो. पण मला असं वाटतं की थोडेसे नंबर्स कदाचित हे कन्व्हर्ट पण केले गेले. बऱ्याचशा कॉलेजेसने कम्प्युटरच्या जागा ह्या वाढवून घेतल्या ॲज कम्पेअर टू ENTC किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल. याच्या मेकॅनिकल ENTC जर 180 होते तर त्यांच्या 60 जागा कमी करून त्यांनी त्या कम्प्युटरमध्ये कन्व्हर्ट केल्या. त्यामुळे एक प्रकारे तो थोडंसं जास्त प्रमाणावर त्याचा मारा झाला. पण तरीसुद्धा IT इंडस्ट्रीला बऱ्यापैकी अजून गरज आहे. आणि तुम्ही जे विचारला दुसरा तुमचा प्रश्न होता की ह्या कोअर सेक्टरच्या ब्रांचेसलाही तेवढा स्कोप राहील का, तर स्कोप प्रत्येक ब्रांचला आहे. तसं म्हटलं सर तर त्याचं उत्तर असं आहे की प्रत्येक ब्रांचला स्कोप आहे. त्या ब्रांचमध्ये जर मी टॉपच्या काही पर्सेंटेजमध्ये असेल, मी जर मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पहिल्या 5% येतो तर मला नक्कीच चांगला स्कोप आहे. मात्र मी कम्प्युटर जी की आपण समजू की पॉप्युलर ब्रांच आहे आणि त्याच्यात राहून पण जर मी काम केलं नाही, नीट प्रोग्रामिंगचे धडे घेतले नाही, छोटे ॲप बनवले नाही किंवा काही कोर्सेस केले नाही आणि ॲक्च्युअल इंटर्नशिप्स जिथं की खऱ्या अर्थाने शिकायला मिळतं विद्यार्थ्यांना, प्रॅक्टिकल थिंग्स. कॉलेजेसमध्ये जनरली आपण थेरॉटिकल याच्यावर जास्त आपला भर असतो आणि इंडस्ट्रीत खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल्स किंवा त्याचं जे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स आहेत ते तिथं जास्त डेव्हलप होतात. मला वाटतं जे विद्यार्थी ते कम्प्युटरला असून जर त्यांनी हे सगळं केलं नाही तर कदाचित त्यांना कमी प्रमाणात जॉबच्या संधी असतील. आणि जर इतर कोअर ब्रांचच्या विद्यार्थ्यांनी पण ते चांगल्या पद्धतीने केलं तर कोअर ब्रांचचं आपण बघितलं तर त्यांनाही ITत बऱ्यापैकी स्कोप असतो जर त्यांनी प्रोग्रामिंग शिकून घेतलं. तर मला वाटतं हे त्या विद्यार्थ्यावर जास्त अवलंबून आहे त्यांनी 4 वर्षात काय केलंय.
4 वर्ष मी खूप मेहनत केली. मी जरी एक आधी मेडिओकर मुलगा होतो आणि जर मी 4 वर्षात खूप चांगल्या पद्धतीने मेहनत केली तर मला असं वाटतं की मला स्कोप बऱ्यापैकी आहे. आणि त्याही मी 4 वर्ष म्हणत नाही, मी जनरली म्हणतो की 4 पैकी 3च वर्ष खऱ्या अर्थाने कामाचे असतात. कारण शेवटचं वर्ष तर आउटपुट इयर असतं. 3 वर्षात विद्यार्थ्यांनी काय काय स्वतःसाठी प्लॅन केलं आणि नुसतं प्लॅनिंग नाही तर त्याचं एक्झिक्युशन करून ती स्किल्स डेव्हलप करण्यासाठी काय काय केलं याचा जर एक नीट त्याने आराखडा मांडला आणि ते अचीव केलं तर मला वाटतं बऱ्यापैकी हे शक्य आहे. पण तुम्ही मगाशी दोन्ही उत्तरांमध्ये स्किल्सचा उल्लेख केला. अशी कुठली स्किल आहेत की जी आत्ता आणि येथून पुढच्या काही वर्षात रिलेव्हंट राहणार आहेत आणि जी कुठल्याही ब्रँडचा मुलगा असू दे, फॉरगेट अबाउट इंजिनिअरिंग, कुठलाही डिग्री करणारा व्यक्ती असू दे किंवा जॉबमध्ये असणारा व्यक्ती असू दे त्याच्याकडे असायला हवी? बरोबर. तर त्यात आपण सॉफ्ट स्किल्स, इंटरपर्सनल स्किल्स, आपण त्याच्यात स्पोकन इंग्लिश म्हणूया, ही स्किल्स आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची इंजिनियरसाठी जी ती टेक्निकल स्किल्स. तर मला असं वाटतं इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल स्किल्स ही जास्त महत्त्वाची ॲज कम्पेअर टू सॉफ्ट स्किल्स. पण जर का त्याला खऱ्या अर्थाने सक्सेसफुल व्हायचं आहे, मग तो इंजिनिअरिंगचा ग्रॅज्युएट असो किंवा इतर ग्रॅज्युएट, ओव्हरऑल जर आपण बघितलं चित्र तर मला असं वाटतं सॉफ्ट स्किल्स देखील त्यात महत्त्वाची आहेत. कारण विद्यार्थ्याला एका पर्टिक्युलर मार्गावर जात असताना, करिअरची जर्नी करत असताना जर त्याने ही सगळी स्किल्स आत्मसात केली नाहीत तर कदाचित तो मागे पण पडू शकतो. फॉर एक्झाम्पल आपली त्यातल्या त्यात आपली मराठी मुलं हार्डवर्कला चांगली असतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये ऑनेस्टी, आपण ज्याला म्हणतो इथिक्स, व्हॅल्यूज ही चांगल्या प्रमाणात असतात. मात्र तरी देखील त्यांनी त्या लॅडरमध्ये वर जाण्यासाठी जर का काही छोटी छोटी स्किल्स, फॉर एक्झाम्पल मॅनेजरशी नीट ताळमेळ साधला, इतर स्वतःचं नेटवर्किंग वाढवलं, आपल्या क्षेत्रातली इतर टॉपची लोक कोणकोणती आहेत त्यांच्याबरोबर कनेक्ट केला आणि त्यानंतर स्वतःसाठीच्या इतर संधी शोधल्या, तर मला असं वाटतं की या स्किल्समुळे पण विद्यार्थ्याचं चांगली ग्रोथ होईल. टेक्निकल स्किल्सच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर मला असं वाटतं की त्या त्या क्षेत्रातल्या फ्युचर टेक्नॉलॉजी, जसं मेकॅनिकलचा विद्यार्थी त्याने मग आता सोलर किंवा ऑटोनॉमस व्हेकल, इलेक्ट्रिकल व्हेकल, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, रोबोटिक्स, ह्या सगळ्या मेकॅट्रॉनिक्स, आजकाल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या कॉम्बिनेशनची नवीन एक कन्सेप्ट आहे. तर ह्या पद्धतीने मग आपण कम्प्युटर IT बाबतीत ऑलरेडी बोललोय, ते स्किल झाले किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी त्या त्या क्षेत्रातली त्याने फ्युचर टेक्नॉलॉजी, मग काही सॉफ्टवेअर्स नवीन त्याच्यातले असतील, डिझाईनसाठीचे असतील, हे जे विद्यार्थी करतायत तर ते विद्यार्थी नक्कीच सक्सेसफुल होतील. तर मी परत एकदा कम्प्युटर बद्दल येतो किंवा CSIT बद्दल येतो. प्रत्येकाला CSIT कडे जायचं असतं कारण तिथं मुळात पॅकेजेस दिसतात. तर समजा मी मध्ये कुठेतरी आहे, मेकॅनिकलला आहे, सिव्हिलला आहे, इलेक्ट्रॉनिक्सला आहे किंवा अगदी जॉबमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि मला आता IT मध्ये यायचं आहे, तर आपण मुळात IT साठी इलिजिबल आहोत का हे कसं ओळखायचं? आणि समजा हा करिअर स्विच करायचा असेल तर त्यासाठी काय करायला लागतं? अतिशय चांगला प्रश्न आहे सर. बरेच विद्यार्थी, मग ते इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकलचे असोत, या विद्यार्थ्यांना असते ओढ. 12वी नंतर जेव्हा इंजिनिअरिंगची त्यांना ॲडमिशन घ्यायची असते इंजिनिअरिंगसाठी, तर त्यावेळेस त्यांची इच्छा असते की कम्प्युटर ITला जावं. पण कदाचित मार्क्स कमी असल्यामुळे त्यांना त्या त्या चांगल्या कॉलेज, कारण प्रत्येकाला चांगलं कॉलेज हवं असतं, त्यामुळे चांगल्या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी ते ब्रांचमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज करतात आणि इट्स रिअली गुड डिसिजन. पण तरीसुद्धा त्यांना IT मध्ये जाण्याची संधी असते. इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांनी मला वाटतं त्यांच्या सिलेबसमध्ये देखील एम्बेडेड किंवा एम्बेडेड C सारखं थोडंसं प्रोग्रामिंगचं लँग्वेजचा थोडा पार्ट येतो, पण मेकॅनिकलमध्ये तो कमी असतो. सगळ्यांनाच आजकाल फर्स्ट इयरमध्ये थोडंसं फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज असतं, पण तरी देखील या विद्यार्थ्यांनी कुठली तरी एक लँग्वेज, मग ती C असो, C++ असो किंवा मेकॅनिकल म्हणजे नॉन IT स्टुडंटसाठी पायथॉन पण इझी आहे शिकण्यासाठी, सुरुवातीला इझी आहे. तर अशा एका लँग्वेजमध्ये त्याने जर परफेक्शन मिळवलं आणि कुठल्याही IT कंपनीत जाण्यासाठी जे कॅम्पस रिक्रुटमेंट जर आपण प्रोसेस बघितलं, जनरली प्रोसेस अशी असते की ॲप्टिट्यूड टेस्ट, त्यानंतर प्रोग्रामिंग टेस्ट, मग ग्रुप डिस्कशन, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि पर्सनल इंटरव्ह्यू. याच्यासाठी पहिली जी 2 स्टेप्स आहेत, पहिल्या 2 स्टेप्स ॲप्टिट्यूड आणि प्रोग्रामिंग, ह्याचं जर त्याने नीट केलं आणि दोघांना मला वाटतं तयारी करण्यासाठी 50-50 तास, म्हणजे 50 तास ॲप्टिट्यूड आणि 50 तास एक प्रोग्रामिंग लँग्वेज, हे जर नीट केलं व्यवस्थित, तर तो IT क्षेत्रासाठी जो कॉलेजमधला फ्रेशर आहे
तो नक्कीच तेवढं त्याच्यासाठी सफिशियंट होतं IT बेसिक एंट्री करण्यासाठी. त्याला जर त्याच्यातले हायर लेवलचे जॉब पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल आता TCS घ्या. TCSमध्ये जवळपास 3 प्रकारचे जॉब्स असतात. एक निंजा म्हणजे बेसिक 3.36 पॅकेज असलेला, त्यानंतर डिजिटलचा असतो साधारण 6.5-7 लाख पॅकेज त्याचं असतं, त्यानंतर प्राईम मग ते 9 lakhs त्याला त्या UGच्या मुलासाठी असतं आणि PGच्या मुलासाठी 11 lakhs. हे काही वेगवेगळे त्यांनी देखील ज्याला आपण म्हणतो लेयर्स तयार केलेत चांगल्या विद्यार्थी. तर ज्याला त्या हायर जॉब पोझिशनसाठी, हायर रोल किंवा हायर जॉबसाठी जायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी मग एक्स्ट्रा काहीतरी स्वतः शिकायला पाहिजे. मग त्यांनी कोर्सेस करायला पाहिजेत. AIML असो, डेटा सायन्स असो, त्याने काहीतरी त्याच्यातले कोर्स केले. आणि आजकाल बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये मेजर्स किंवा ऑनर्स म्हणजे त्या क्षेत्रातलं स्पेशलायझेशन आणि मायनर्स म्हणजे माझं क्षेत्र इलेक्ट्रॉनिक्स पण मी कम्प्युटर IT डिपार्टमेंटने जे ऑफर केले आहेत ते काही मायनर सब्जेक्ट्स घेतले. ट्रॅक्स असतात वेगवेगळे, जसं सायबर सिक्युरिटीचा ट्रॅक किंवा डेटा सायन्सचा ट्रॅक समजा कम्प्युटर IT डिपार्टमेंटने ऑफर केला आहे. मग शेवटच्या 4 सेमिस्टर्समध्ये जर विद्यार्थ्याने त्याला एक एक्स्ट्रा विषय तो असतो आणि ते क्रेडिट्स एक्स्ट्रा त्याने अर्न करायचे, मग त्याला डिग्री मिळते BTech ENTC विथ मायनर्स इन डेटा सायन्स किंवा सायबर सिक्युरिटी किंवा इतर दुसऱ्या ब्रांचचे जे त्याने कोर्स घेतलेले असेल. तर मला वाटतं हे शिफ्टिंग आता पॉसिबल आहे आणि कदाचित हळूहळू इंटरडिसिप्लिनरी अप्रोचचं महत्त्व जास्त वाढत जात आहे. त्यामुळे पुढे जाऊन प्रत्येकालाच थोडंसं इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट शिकणं आवश्यक आहे. मेकॅनिकलच्या मुलाने देखील सेन्सर समजून घेणं आवश्यक आहे किंवा थोडंसं त्याला प्रोग्रामिंग यायला पाहिजे. तर अशी ओव्हरऑल त्याची इंजिनियर म्हणून जर तयारी झाली तर मला वाटतं तो त्याच्या नीडप्रमाणे, आवडीप्रमाणे पुढे जाऊन त्याचं क्षेत्र स्विच पण करू शकतो आणि कंपनीच्या नीडप्रमाणे पण तो स्वतःला ॲडप्ट करू. त्यामुळे चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. त्याने काही ना काही ॲडप्ट करत राहायला पाहिजे आणि कंटिन्युअस लर्निंग इट इज नेसेसरी फॉर एव्हरीबडी हू इज इन द प्रोफेशनल करिअर. तर मला असं वाटतं की हे चेंज स्वीकारण्याची, आणि आजकाल कंपन्यांमध्ये आपण बघतोय की देण्यासाठी ते तयार आहेत, नॉलेज द्यायचं, सर्टिफिकेशन करायचं, कंपनीज दे डू स्पॉन्सर. तर फक्त ती इच्छाशक्ती, विल पॉवर विद्यार्थ्याची महत्त्वाची, ती जर त्याने ठेवली आणि मेहनत केली तर नक्कीच त्याला यश आहे. सर, तुम्ही या उत्तरात पॅकेजचा उल्लेख केलात म्हणून एक थोडा टँजंट प्रश्न. 10 वर्षापूर्वी सुद्धा कोणत्याही कंपनीच्या चांगल्या फ्रेशरचं पॅकेज 3 लाख होतं. आज ते 3.6, 4.5 आहे. इन्फ्लेशननं सुद्धा जितकं वाढायला हवं तितकं सुद्धा फ्रेशरचं पॅकेज वाढलेलं नाही. असं कशामुळे झालंय? अतिशय महत्त्वाचा आमच्या प्लेसमेंट ऑफिसर्सच्या दृष्टीने पण हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय होतंय, इंडस्ट्रीची नीड आणि विद्यार्थ्यांची नीड किंवा डिमांड अँड सप्लाय आपण ज्याला म्हणतो, तर आजकाल सप्लाय जास्त आहे विद्यार्थ्यांचा. पूर्ण भारतामध्ये साधारण 3-3.25 हजार इंजिनिअरिंग कॉलेजेसमधून 15 लाख विद्यार्थ्यांचं इंटेक असतं जनरली फर्स्ट इयरचं. तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंजिनियर, त्या महाराष्ट्रात आपल्या साधारण 1.5 लाख सीट्स आहेत आणि लाखभर इंजिनियर्स आपण दरवर्षी प्रोड्यूस करत असतो. तर मला वाटतं तेवढे जॉब्स त्या प्रमाणात वाढत नाही आहेत कदाचित. त्यामुळे हे पायलअप होतं आहे आणि इंडस्ट्रीज आर द बिझनेस सेंटर्स. त्यामुळे त्यांना जिथून मॅनपॉवर जेवढ्या याच्यात अवेलेबल होणार आहे तेवढ्या ह्याच्यात ते रिक्रूट करण्यासाठी तयार असतात आणि त्यामुळे चांगला विद्यार्थी अट्रॅक्ट करण्यासाठी कदाचित IT इंडस्ट्रीने हे डिफरन्शियल पॅकेजेस आजकाल आणले आहेत. गेल्या 2-3 वर्षात हा ट्रेंड चांगला झाला आहे. पण बेसिक पॅकेजेसमध्ये मात्र मला खूप वाढ अशी दिसली नाही. मला असं वाटतं याचं कारण म्हणजे इंडस्ट्रीची नीड सफाईस होते, कॉलेजेस जास्त आहेत, मुलं भरपूर आहेत, त्यामुळे त्यांना गरज पडली नाही. कदाचित सप्लाय कमी आणि डिमांड जास्त हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग कदाचित हे पुन्हा कंपनीजला आपलं बेसिक जे पॅकेजेस आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, गेले 10-12 वर्ष आपण बघितलं तर 3 ते 3.5च्या रेंजमध्ये पॅकेजेस आहेत. एक प्रकारे जे मास रिक्रुटर्स आहेत त्यांचे बेसिक पॅकेजेस आहेत आणि तेच बऱ्यापैकी कॉन्स्टंट राहत आहेत. पण तरीसुद्धा काळाची गरज ओळखून मला वाटतं आपल्याला जर विद्यार्थ्यांना आणखी जास्त प्रमाणात अट्रॅक्ट करायचे आहेत विद्यार्थी, तर ह्या कंपनीजने देखील कुठंतरी ती पॅकेजेस वाढवायला हवीत असं मला वाटतं. सर, याच्याहून एक मूलभूत प्रश्न IT च्या बाबतीत, कारण सगळ्यांना कुतूहल असतं. IT मध्ये एकतर सपोर्टचे रोल असतात असं म्हणतात किंवा डेव्हलपमेंटचे म्हणजे प्रोग्रामिंगचे. पण आजकाल इतकी टूल आले आहेत, नोकोड सारखं टूल आहे, ChatGPT सारखं टूल आहे की तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं की फुल रेडी सिंटॅक्स कोड तुम्हाला मिळतो. मग आता मूळ IT करणाऱ्या मुलाचा जॉब रोल काय आहे? जर का त्यांना कोड करायचं नाहीये, कोड रेडी मिळतोय, तर त्याचा जॉब काय आहे आणि मग त्यासाठी आपली इंजिनिअरिंग त्याला तयार करते का? बरोबर.
सर हे खरं आहे की बऱ्यापैकी कोड्स आता अवेलेबल राहत आहेत, पण तरी देखील त्याचं जे लॉजिकल थिंकिंग आहे, जिथं त्याने ते लॉजिकल थिंकिंग चांगल्या प्रकारे केलंय, मला असं वाटतं की त्याला पुढे त्याच्यात कुठेतरी स्कोप आहेच. कारण त्याचा जॉब रोलमध्ये जरी आपण आता म्हटलो सपोर्टचे जॉब पण हळूहळू कमी होत आहेत. जसं जसं ऑटोमेशन वाढतंय तसे तसे सपोर्ट जॉब्स कमी होत आहेत, आणि जे इंटेलेक्च्युअल किंवा आपण ज्याला म्हणतो जॉब रोल फॉर कोअर टेक्नॉलॉजीज, इवन कम्प्युटर IT क्षेत्रातल्या पण त्या पण वाढत आहेत. फॉर एक्झाम्पल आमच्याकडे कॅपजेमिनाय PCET कॅपजेमिनाय कंपनी आमचं गेले 15 वर्ष चांगलं असोसिएशन आहे. 4 सेपरेट MOUs त्यांचे आमच्याबरोबर आहेत. मग त्यात MBSE मॉडेल बेस्ड सिस्टम इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोटिव्ह, ऑटोसार, एम्बेडेड असे वेगवेगळे ह्या टेक्नॉलॉजीजमध्ये काम करणारे विद्यार्थी त्यांना हवेत. आणि या IT कंपनीजमध्ये पण विद्यार्थ्यांना असं होतं काही वेळेस की काही पूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांना वाटतं इथं फक्त सपोर्टचे जॉब आहेत. असं नाही आहे. आम्ही स्वतः आता कॅपजेमिनाय कंपनीने आम्हाला TPOsला त्यांच्याकडे इन्व्हाइट केलं होतं, काही HODs आणि फॅकल्टीला इन्व्हाइट केलं होतं. त्यांच्याकडे जवळपास 100च्या वर कोअर टेक्निकल लॅब्स आहेत. त्याच्यातल्या 6-7 लॅब्स तर आम्हीच बघितल्या तिथं. त्या एकाच 3-4 तासांच्या त्यांच्या त्या व्हिजिटमध्ये ह्या लॅब्स तर आम्हीच बघितल्या. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने IT इंडस्ट्रीत देखील कोअर काम होतं. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ते पण पूर्ण समजून घ्यावं. जसं TCS आहे, TCSमध्ये पण काही TRDDC किंवा इतर एम्बेडेडसाठीचे काही जॉब रोल्स आहेत. पण विद्यार्थ्यांनी जर त्यातलं काही केलेलं असेल, म्हणजे सर्टिफिकेशन किंवा प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ते जॉब रोल्स पण अवेलेबल आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी मात्र काहीतरी तिथं करून जायला हवं. आता आमच्याकडे क्वांटिफाय नावाची एक कंपनी रेग्युलर येते. या क्वांटिफाय कंपनीमध्ये देखील फ्रेमवर्क किंवा मग डिजिटल ह्या साथीचे काही MLचा रोल असतो. तर हे 3-4 प्रकारचे रोल्स हे फ्रेशर्सला सुद्धा ते अवेलेबल करून देतात, प्रोव्हाइडेड की मुलांनी त्यांची तयारी केलेली आहे. आणि आमच्याकडे देखील आता फॉर एक्झाम्पल AI तुम्ही जसं म्हटलात, कम्प्युटर AI/ML ही ब्रांच असल्यामुळे कॉग्निझंट कंपनीचं आमचं एक टायअप झालं आहे. तर त्यात AI साठीचेच स्किल्स ते तयार करण्यासाठी आम्हाला रेग्युलर करिक्युलममध्ये मदत करतात. करिक्युलममध्ये काय असायला पाहिजे ह्याच्यासाठी पण त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. आणि बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये त्यांची लोक येऊन आम्हाला काय करायला हवं, फ्युचर जनरेशन हे इंजिनियर्सचं कसं घडवायला हवं, त्या दृष्टीने ते तयार करून ते देखील त्यांचे एक्सपर्ट देखील जे ॲक्च्युली 15-15, 20-20 वर्ष इंडस्ट्रीत काम करत आहेत ते देखील आम्हाला सांगतात की कुठले जॉब रोल्स पुढे येणार आहेत आणि त्या दृष्टीने सिलेबसमध्ये काय असायला हवं. तर मला वाटतं हे सगळं करताना इवन क्वांटिफायचं जे एक्झाम्पल दिलं त्याच्यात को टीचिंगचा पण कन्सेप्ट त्यांनी आमच्याकडे टायअप करून रुजवला आहे. ते काय करतात तर एक 40 ते 50 तासाचं टीचिंग हे त्या सब्जेक्टचं जे असतं त्याच्यापैकी बराचसा टीचिंगचा लोड इंडस्ट्रीची फॅकल्टी किंवा इंडस्ट्रीचे एक्सपर्ट्स येऊन घेतात. आणि त्यामुळे पुढे काय लागणार आहे, कुठल्या रोलवर काम करायचं, तसं त्या दृष्टीने या विद्यार्थ्यांची जडणघडण किंवा त्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग हे करून घेत आहेत. सर, गेल्या काही वर्षात बरीचशी कॉलेजेस ॲटॉनॉमस झाली आणि ॲटॉनॉमी देण्याचं एक धोरण या सरकारनं अवलंबलेलं आहे. त्याच्यात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आलं, काय रिव्हर्स लर्निंग आलं, खूप प्रकार ऐकले जातात. ते जार्गन सगळे पालकांच्या मनात, आमच्यासारख्या जे IT तितकेसे ॲक्टिव्ह नाहीत पण ITशी संबंधित आहेत अशा सगळ्यांकडे येतात. फ्लिप लर्निंग खरंच या ॲटॉनॉमीमुळं आणि जे कोर्सेस रिडिझाईन झालेत ह्यानं इंडस्ट्री रेडी इंजिनियर बनतायत का, त्याच्यात काय कमी आहे, इंटर्नशिपचा उल्लेख होतो ते खरंच मिळत आहेत का जसं नावाला इंटर्नशिप केली आहे, नावाला प्रोजेक्ट केला आहे असंच होतं, काय घडतंय ना? सर, काही चांगली कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये ऑटोनॉमीचा पॉझिटिव्ह यूज केला जातोय. फॉर एक्झाम्पल बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये जर तुम्ही खऱ्या अर्थाने 10 पैकी 5 इंडस्ट्रीचे लोक घेतलीत आणि त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने इनपुट्स पण घेतलीत आणि त्यांनी जे इनपुट्स दिलेत ते खरंच आपण इम्प्लिमेंट करतोय का नाही, तर बऱ्यापैकी कॉलेजेस करतायत. त्यामुळे चांगल्या कॉलेजेसला ऑटोनॉमस झाल्यामुळे फायदेच होत आहेत. आणि त्यांना जे म्हणजे जसं म्हटलं जातं की बऱ्याचशा ज्या कन्व्हेन्शनल युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीजमध्ये मला असं वाटतं की सिलेबस चेंज करायचा जरी म्हटला इंडस्ट्रीच्या नीडप्रमाणे तर साधारण 3 ते 4 वर्षांचा एक पूर्ण कालावधी जातो आणि मग ते जनरली ॲडॉप्ट करतात, नवीन चेंजेस ॲडॉप्ट करतात. आणि ते देखील कन्व्हेन्शनल युनिव्हर्सिटीजमध्ये आमच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी, मी असं म्हणत नाही सगळीकडे, पण बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजमध्ये तिथं देखील टीचर्सच असतात. त्यामुळे त्यांनी ती अदर साईड ऑफ द कॉईन आपण जी म्हणतो इंडस्ट्रीची साईड
ती साईड कमी बघितलेली असते. त्यामुळे मला असं वाटतं की चेंजेस तेवढ्या प्रमाणावर होत नाहीत. पण मग एखाद्या इन्स्टिट्यूटला जर खरंच मनापासून करायचं असेल आणि ते ऑटोनॉमस झाले तर त्यांना तो पूर्ण स्वायत्तता, आपण ज्याला म्हणतो स्वायत्तता मिळाल्यामुळे ते जास्तीत जास्त चेंजेस करू शकतात. अशी पण बरीचशी एक्झाम्पल्स आहेत. आणि दुसरा जो तुमचा मुद्दा होता पार्ट 2, तुम्ही म्हणालात की किती प्रमाणात इंटर्नशिपचा फायदा होतो. तर इंटर्नशिपचा फायदा मला जर विचाराल तर खूप प्रचंड होतो. आणि जी मुलं इंटर्नशिप मनापासून करतात, चांगल्या कंपनीत करतात, त्या विद्यार्थ्यांना जवळपास 60 ते 70% इंटर्नशिप्स आर कन्व्हर्टेड इन टू PPOs, म्हणजेच प्री प्लेसमेंट ऑफर्स. तर यांना डायरेक्टली त्या इंटर्नशिपमध्ये म्हणजे 2 ते 3 फायदे असे होतात की पहिला फायदा, त्या विद्यार्थ्याला नॉलेज, सगळ्यात महत्त्वाचा पहिला फायदा म्हणजे विद्यार्थ्याला नॉलेज प्रचंड मिळतं. आपण जे म्हणतो की इंडस्ट्री आणि अकॅडमी यांच्यामध्ये गॅप आहे, त्यामुळे तो गॅप भरून काढण्यासाठी जर विद्यार्थी इंडस्ट्रीत गेला, 6 महिन्यात तो खूप चांगल्यापैकी इंडस्ट्रीतली वापरणारे टूल्स शिकून येतो, त्याच्यावर ॲक्च्युअली हँड्स ऑन एक्सपिरियन्स करून येतो आणि तो इंडस्ट्रीसाठी मला वाटतं बऱ्यापैकी रेडी होतो. त्याचप्रमाणे त्याला वर्क कल्चर कळतं, इथिक्स, वर्क इथिक्स वगैरे जे असतात, त्या कंपनीचं कल्चर कसं आहे, आपण बिहेवियर कसं ठेवायला हवं किंवा स्वतःला अपग्रेड कसं करायला हवं, हँड होल्डिंग किंवा शॅडोईंग, म्हणजे कंपनीतली काही लोक यांना पुढे ग्रो करण्यासाठी मदत करत असतात. ह्या सगळ्या गोष्टी तो तिथून शिकून येतो. आणि त्याचबरोबर दुसरा फायदा म्हणजे त्याला 6 महिने आमच्याकडे 20,000 तर 1,00,000 बार्कलेस कंपनी आमच्याकडे जवळपास 75,000 स्टायपेंड देतं. काही मुलं आमचे 1,00,000 पर मंथ इंटर्नशिपसाठी सिलेक्ट होत आहेत. तर ह्यामुळे त्यांना इकॉनॉमिक पण म्हणजे फायनान्शियल पण फायदा होतो. 6 महिन्यात जरी आपण 25,000 जरी पकडलं तरी 1,50,000 रुपीज, जवळपास निम्मी फी त्याची 4 वर्षांची त्याला त्या 6 महिन्यात मिळते. आणि तिसरा फायदा म्हणजे मी जसं म्हटलं की याच्यातले 60 ते 70% मुलांना ते जॉब्स कन्वर्ट होतात. आणि त्यामुळे हे 3 चांगले फायदे विद्यार्थ्याला होतात. आणि इंडस्ट्रीचंही नंतर त्यांना जे ट्रेनिंग द्यायचं आहे, आपण म्हणतो की ही मुलं सिलेक्ट झालेली आहेत, पण त्या सिलेक्टेड मुलांना देखील त्यातल्या त्यात अवेलेबल लॉटमधून ते चांगली मुलं असतात, तर त्यांना देखील कंपनी 4 महिने 6 महिने ट्रेनिंग देतं. तर तो ट्रेनिंग पिरियड आणि इव्हन त्या ट्रेनिंगसाठी लागणारी कॉस्ट ही नंतर खूप कमी होते. आणि त्यामुळे इंडस्ट्रीला देखील त्या इंटर्नशिपचा फायदा होतो. तर मला असं वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याने, आता काही काही एक्झाम्पल्स आहेत, बिट्स पिलांनी, आता मी ऐकून आहे की तिथं 6-6 महिन्याचे 2 इंटर्नशिपला देखील विद्यार्थी जातात. म्हणजे जवळपास 4 वर्षातलं 25% काळ जो आहे तो इंडस्ट्रीत घालवतोय. आमच्याकडे पण PCETमध्ये आम्ही ते फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे की जर विद्यार्थी चांगल्या कंपनीत जात असेल तर आम्ही त्याला ती फ्लेक्झिबिलिटी ठेवून 3rd इयरला, 4th इयरला किंवा फायनल इयरला पूर्ण वर्षाची देखील आम्ही PCETच्या आमच्या स्टुडंट्सला ती संधी देत असतो. आणि त्याचे आम्हाला परिणाम पण बघायला मिळतात. कंपनी म्हणते की आधी 2 महिन्यांच्या इंटर्नशिप्सला विद्यार्थी जायचे, पण कंपनी म्हणतात की 2 महिन्यात तर तो सगळ्या डिपार्टमेंटशी पण नीट फॅमिलियर होत नाही आणि लगेच तो परत जात होतो. त्याच्यातून त्यांना पाहिजे तसं इनपुट त्या विद्यार्थ्याला देता येत नाही किंवा त्याच्याकडून जे आउटपुट 6 महिन्यात त्यांना काढून घ्यायचं आहे तर ते 2 महिन्याच्या कालावधीत होत नाही. त्यामुळे इंडस्ट्रीचं एक्सपेक्टेशन असतं की मिनिमम साधारण 4 ते 6 महिन्यांची इंटर्नशिप असायला हव्यात, असं इंडस्ट्रीचं पण म्हणणं असतं. सर, अजून एक थेट प्रश्न की तुम्ही राज्यभरातल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरशी संपर्कात असता. काही काही मोठ्या कॉलेजेसमध्ये ऑफकोर्स त्यांचं ब्रँड नेम येतात कंपन्या. खूप ठिकाणी असं होतं की एखादा जो एक्सेप्शनल केस असतो त्याची सॅलरी सांगितली जाते की हायेस्ट सॅलरी गॉट इन XYZ कॉलेजेस 30 लाख, 40 लाख, 50 लाख, पण मग ॲव्हरेज, मीन, मीडियन वेगळा निघतो. महाराष्ट्रभरची जे ब्रँड आहेत त्याचा अपवाद वगळता खरंच सॅलरीची परिस्थिती काय आहे, खरंच प्लेसमेंटची परिस्थिती काय आहे, खरंच इंटर्नशिपची परिस्थिती काय? बरोबर सर. आणि हा मार्केटिंगचा एक भाग झाला. सगळ्याच कंपन्या करतात तसं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स पण मार्केटिंग करतात. त्यांचे जे हायेस्ट पॅकेजेस आहेत ते, जसं फॉर एक्झाम्पल आम्ही पण सांगतो की PCETमध्ये आमचं हायेस्ट पॅकेज आतापर्यंत 61 लाखाचं होतं, आता 64 लाखाचं झालं आहे. पण ह्यात प्रामाणिकपणे मी सांगतो की ह्याच्यातली मुलं कमी असतात. असं नाही की खूप मुलांना ते जॉब्स मिळत असतात. इवन आपण जे IITचे ऐकतो करोडचे आकडे, मला नाही वाटत की ते ॲव्हरेज किंवा टुवर्ड्स ॲव्हरेज असतात. तर हे काही मोजके केसेस असतात आणि
खूप ज्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे 3-4 वर्षामध्ये आणि चांगल्या लेवलला त्याने स्वतःला अपडेट केलंय, स्किल्स वाढवले, अशा काही मुलांना ते मिळतात. मात्र ॲव्हरेज साधारण आता आमच्याकडे बघाल तर जवळपास 8.5 लाखाचं आमचं कम्प्युटर, आमच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ॲव्हरेज पॅकेज कम्प्युटरच्या ब्रांचचं 8.5 लाख आहे आणि आय टीला 7.5 पर्यंत, 7 पर्यंत, त्याच्यानंतर मग ENTC मेकॅनिकल सिव्हिलला पण ओव्हरऑल आपण बघितलं तर ॲव्हरेज पॅकेजेस जी आपण जर म्हटलं सर्व इंजिनियर्सची, तर मला असं वाटतं काही टॉपची कॉलेजेस सोडली तर बऱ्यापैकी इंडस्ट्रीचा जो मास रिक्रुटर आहे त्यांचं ॲव्हरेज त्याच्यात प्लस आणखी, म्हणजे साधारण आत्ताच्या घडीला एक महाराष्ट्रातलं जर आपण ढोबळमानाने पिक्चर बघितलं तर मला असं वाटतं की एक 5, 5.5, 6 लाखाच्या आसपास बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आपण जर साधारण 110 कॉलेजेस पुणे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा 350च्या आसपास कॉलेजेस महाराष्ट्रातली बघितली, ॲव्हरेज एक 5, 4.5, 5 पर्यंत त्यांचा असेल. कारण जो मास रिक्रुटर आहे मग त्याच्यात तुम्ही कॅपजेमिनाय, ॲक्सेंचर, कॉग्निझंट, त्यानंतर TCS या सगळ्या कंपन्यांचा जो बेसिक पॅकेज आहे तो जनरली या कॉलेजेसचा ॲव्हरेज त्याच्यापेक्षा प्लस काही प्रमाणात IT प्रॉडक्ट पण कंपनीज येतात. एक 60 ते 70% रिक्रुटमेंट IT मधलं हे याच्यात होतं, काय म्हणतात IT सर्व्हिसेसमध्ये, आणि उरलेलं एक 25 ते 30% हे IT प्रॉडक्टमध्ये देखील होत असतं. IT प्रॉडक्टचे सॅलरीज ह्या जास्त असतात. आता आमच्याकडे जवळपास 7-8 लाखाच्या वरती साधारण 600च्या आसपास स्टुडंट्स 7 लाखाच्या वरची असतात दरवर्षीला, एवढ्या नंबर ऑफ ऑफर्स असतात. त्यामुळे त्या पॅकेजेसचा ॲव्हरेज तुम्ही जसं म्हटलात ॲव्हरेज किंवा मीडियन हा खऱ्या अर्थाने तो मार्गदर्शक असतो. हे ते टॉपचं पॅकेज आहे, काही बोटावर मोजण्या एवढ्या विद्यार्थ्यांचं असतं, बाकींना आपण ॲव्हरेज कन्सिडर करायला हवं. सर, शेवटचा प्रश्न, आपण विद्यार्थ्यांविषयी तर बोललो, इंजिनिअरिंग, इतर क्षेत्रातल्या कोर वगैरे, तुमचा खूप वेगवेगळ्या संस्थातल्या ट्रेनिंगच्या लोकांशी, तिथल्या प्लेसमेंटच्या लोकांशी, तिथल्या HRशी संपर्क येत असतो. जी लोक आत्ता IT मध्ये आहेत, 5 वर्ष एक्सपिरियन्स झाला आहे, 10 वर्ष एक्सपिरियन्स झाला आहे, या सगळ्यांना सतत रिसेट करावा लागतोय. म्हणजे ज्यांनी नोकरी सुरू करताना CCPPतनं सुरुवात केली ते आज पायथन आणि रुबी ऑन रेल्सवर काम करतात. ज्यांनी 5-6 वर्षापूर्वी IT सुरुवात केली त्यावेळेला इतकं बिग डेटा, पॉवर BI काहीच नव्हतं. तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या HR आणि इंडस्ट्रीशी बोलताना आत्ता जे ITत आहेत वेगवेगळ्या पदावर, अगदी 1 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत, यांच्यासमोरची काय चॅलेंजेस आहेत, त्यांनी स्वतःला कसं बदलत राहिलं पाहिजे आणि त्यांचं करिअर AI प्रूफ कसं ठेवलं पाहिजे? बरोबर, आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यांच्या डोक्यावर मला असं वाटतं बऱ्याच वेळा टांगतीत तलवार असते. जरी एंट्री झाली तरी देखील इव्हन ट्रेनिंग करत असताना विद्यार्थ्यांनाही मला तुमच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की कायम त्यांनी अलर्ट राहायला हवं. कारण ट्रेनिंग प्रोग्राम जो 6 महिन्याचा आहे त्याच्यात पण वेगवेगळे मॉड्यूल्स असतात. प्रत्येक मॉड्यूल्स नंतर देखील ह्या कंपन्या असेसमेंट करत असतात आणि जर विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स त्यांच्या एक्सपेक्टेशनप्रमाणे नसेल तर 1 किंवा आणखी 2-3 संधी दिल्या जातात. पण त्यानंतर मात्र विद्यार्थ्याला ट्रेनिंग करत असताना देखील काही कंपन्या काढतात. मग विद्यार्थ्यांनी आणि त्यानंतर ते स्वतः जॉबवर जातात. म्हणजे 6 महिन्याचं ट्रेनिंग, काही कंपन्यांमध्ये थोडासा बेंच पिरियड पण असतो, त्यानंतर ते प्रोजेक्ट्सवर कामाला सुरुवात करतात. त्यानंतर देखील प्रोजेक्ट्स मिळाल्यानंतर देखील तो जर एका साचेबद्ध याच्यात तिथंच स्वतःला एखाद 2 जे लॉंग टर्म प्रोजेक्ट किंवा शॉर्ट टर्म प्रोजेक्ट्स असतात त्यावर जर स्वतः त्याच्यात मस्तीत राहिला आणि त्याने तेवढे त्याच्या पलीकडे बघितलंच नाही त्याच्या पलीकडे, तर मला असं वाटतं तो कुठेतरी तो प्रोजेक्ट संपल्यानंतर काय असं त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह उभं राहतं. मग त्यामुळे त्या विद्यार्थ्याने कुठंतरी बाहेर काय चाललंय, इतर कंपन्यांमध्ये काय चाललंय आणि मी आज कुठे, मी समजा आज IT सर्व्हिसेस कंपनीत 2 वर्ष माझा एक्सपिरियन्स झाला आहे, तर माझे पुढचे ॲस्पिरेशन्स मी ठेवायला हवेत की मला IT प्रॉडक्टकडे स्विच व्हायचं आहे समजा, किंवा त्याच प्रॉडक्ट काही कंपनीमध्ये स्वतःच त्यांचे प्रॉडक्ट्स पण असतात, तर सर्व्हिसमधून त्याला किंवा सपोर्टमधून त्याला प्रॉडक्टमध्ये यायचं आहे, तर त्याने स्वतःला मग त्याप्रमाणे अपग्रेड करत राहायला पाहिजे. आपण जर आहोत सर्व्हिसेसमध्ये तर इतर प्रॉडक्ट कंपनीमध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीजवर आपले इतर मित्रमैत्रिणी काम करत आहेत, तर त्याने नेटवर्किंग स्वतःचं वाढवायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या नीड्स ज्या आहेत, मग AI, प्रॉम्प्ट इंजिनियर यासारख्या ज्या नवीन कन्सेप्ट्स आता आलेल्या आहेत किंवा ज्या फ्युचर टेक्नॉलॉजी आपण ज्यांना म्हणतोय ते त्याने अडॉप्ट करायला पाहिजेत. किंवा माझ्या कामात
मी एआयचा वापर करू शकतो का, ते जर मी करू शकत असेल तर मग त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतोय का, हे त्याने कंटिन्युअस अपडेट करायला पाहिजे. किंवा त्याला दिसतंय कंपनीमध्ये काही वेळा इंटरनल प्रोजेक्ट्सवर पण ते संधी देतात की ओके तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीवर काम केलं, आता आणखी हे 3-4 प्रकारचे नवीन टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट्स आलेले आहेत, तर यावर तुम्ही काम करू शकतात का. तर त्यावेळेस त्याने काही लोक ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफेशनल्स असतात. काही लोकांना वाटतं अरे आपलं चाललंय आरामात, तर ओके जे आहेत त्यातलेच प्रोजेक्ट मी घेतो. आणि काही विद्यार्थी किंवा प्रोफेशनल्स आपण म्हणूया, त्यांना कंटिन्युअस स्वतःला अपग्रेड करायचं असतं. ते थोडंसं रिस्क घेऊन त्या नवीन टेक्नॉलॉजीवर ते काम करतात, शिकून घेतात. आणि कंपनीचा फायदा असा असतो की कंपनी तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्स पण देते, काम करायला पण त्यावर देते आणि स्वतःला अपग्रेड करण्यासाठीची संधी पण देते. आणि मी जसं म्हटलो की हँड होल्डिंग, की त्या प्रोजेक्टवर काही लोकांनी ऑलरेडी काम केलंय, त्यांच्याबरोबर काम करून सुरुवातीला मी शिकायचं आणि नंतर त्याच्यात एक्सपर्ट बनायचं. तर मला असं वाटतं की हे करणं आवश्यक आहे. तरच त्यांचं जे आपण म्हणतो कंटिन्युअस डेव्हलपमेंट, म्हणजे इन टर्म्स ऑफ सॅलरीज पण होत राहील, इन टर्म्स ऑफ डेझिग्नेशन्स, त्यांना वरच्या मॅनेजर, सिनियर मॅनेजर, जे काही कंपनीतली डेझिग्नेशन्स असतील त्यावर पुढच्या रोल्समध्ये त्यांना जायला संधी मिळेल. सर, अजून एक मुद्दा असा आहे की एखादा विद्यार्थी 12वी नंतर सीईटी जेई करून महत्प्रयासानं त्याच्या हवा त्या कॉलेजमध्ये येतो आणि मग 4 वर्षांना आत्ता आपण जी चर्चा केली तसे मुद्दे येतात की जॉब नाही, हे कमी आहे, ते कमी आहे, प्लेसमेंट होत नाही. तर ह्या 4 वर्षात त्या विद्यार्थ्यानं काय केलं पाहिजे म्हणजे तो फ्युचर रेडी असेल? बरोबर, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे कॉलेजेस मिळत पण नाहीत. काहींना त्यांनी चांगले मार्क्स मिळवले सीईटी किंवा जेईचे, त्यांना हवे ते कॉलेजेस आणि ब्रांचेस मिळतात आणि काहींना नाही मिळत मनाप्रमाणे. तर त्या विद्यार्थ्यांनी खूप नाराज व्हायचं नाही. हिस्ट्री आपण काही चेंज करू शकत नाही, 12वीचे मार्क्स किंवा सीईटी जेईचे मार्क्स आपण चेंज करू शकत नाही. चांगलं मिळवायचा प्रयत्न करायचा, नाही मिळालं तर जे मिळालंय त्यात समाधान मानायचं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि हसत खेळत आनंदाने ते त्याने 3 वर्ष शिकला तर 4थं वर्ष मी जसं म्हटलो 4th इयर इज द आउटपुट इयर. 3 वर्षामध्ये त्याने प्रत्येक सेमिस्टरला काय करायला पाहिजे हे जर त्याने नीट समजून घेतलं इंजिनिअरिंगच्या सुरुवातीच्याच वर्षांमध्ये, पहिल्याच वर्षामध्ये, तर मला वाटतं त्याचा पुढचा प्रवास हा सोपा होतो. तर मला असं वाटतं की फर्स्ट इयरलाच त्याने, फर्स्ट सेमिस्टरलाच जर शक्य झालं C किंवा C++ पैकी एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकून घेणं. त्यानंतर सेकंड सेमिस्टरमध्ये आल्यानंतर जर त्या विद्यार्थ्याला पुढे जाऊन, तो जर कम्प्युटर IT चा विद्यार्थी असेल, सॉफ्टवेअरला जायचं असेल, तर त्याने जर प्रॉडक्ट कंपनीत जायचं असेल तर सेकंड सेमिस्टरलाच त्याने DSA, डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स, हे नीट समजून घेणं. आणि त्याच्यानंतर त्याच वेळेस दुसऱ्या सेमिस्टरमध्येच त्याने जर ॲप्टिट्यूड, मी जसं सांगितले प्रोसेस, त्यात ॲप्टिट्यूड पहिली स्टेप असते, तर ॲप्टिट्यूड पण त्याने जर नीट केलं, त्यानंतर त्याने सेकंड इयरपासूनच ऑनलाईन इंटर्नशिप्स किंवा ऑफलाईन इंटर्नशिपसाठी बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत. आज AICTE, जी गव्हर्नमेंटची ॲपेक्स बॉडी आहे टेक्निकल एज्युकेशनसाठी, त्यांची स्वतःची AICTE इंटर्नशिप पोर्टल आहे. त्यानंतर internShala.com किंवा letsintern.com यासारख्या काही वेबसाईट्स आहेत. तर त्याने इंटर्नशिपला अप्लाय करायला सुरुवात करायला पाहिजे. सेकंड इयरला छोटी इंटर्नशिप घ्यायची, 2 महिने ऑनलाईन ऑफलाईन जी कुठली मिळेल ती, आणि त्यावर इंडस्ट्रीच्या प्रोजेक्ट्सवर त्याने काम करायचं. त्याच्याने त्याचा कॉन्फिडन्स पण वाढतो, टेक्निकल नॉलेज पण वाढतं. आणि त्यानंतर तो जे शिकतोय ते थेरॉटिकल कन्सेप्ट्स कॉलेजेसमध्ये शिकतोय, तर ते थेरी आणि प्रॅक्टिकल यांची चांगली सांगड तो घालू शकतो. त्यानंतरच्या सेमिस्टरमध्ये त्याने, मला असं वाटतं की प्रत्येक सेमिस्टरला एक प्रोजेक्ट करायला हवा, किंवा नाही शक्य झालं तर निदान प्रत्येक इयरला त्याने एक प्रोजेक्ट करायला पाहिजे. नाही तर कन्व्हेन्शनली आपण बघतोय की 4 वर्षात आपला विद्यार्थी एक किंवा फार तर काही वेळा मिनी प्रोजेक्ट, थर्ड इयरला दुसरा, असे 2च प्रोजेक्ट करतो. तर त्याने ते प्रोजेक्टचं प्रमाण वाढवायला हवं. त्याने टार्गेट ठेवून असंही करू शकतो की प्रत्येक सेमिस्टरला एक कुठल्या तरी टेक्नॉलॉजीमध्ये आपण कुठला तरी कोर्स, ऑनलाईन कोर्स एखादा करायला हवा, जेणेकरून आपल्याला जर का त्या क्षेत्रात काम करायची आवड निर्माण झाली तर ते कुठेतरी आपल्याला दाखवता येईल. त्याचप्रमाणे रिसर्च पेपर एखाद 2 त्याने इंजिनिअरिंगची डिग्री घेत असताना त्याचा फायदा आपल्याला हायर एज्युकेशनला पण होतो. त्यानंतर हे प्रोजेक्ट झाल्यानंतर, छोटी इंटर्नशिप झाल्यानंतर, तर त्या बेसवर त्याला PPI नंतर चांगली इंटर्नशिप मिळाली 6 महिन्याची, तर ती छानपैकी 6 महिन्याची इंटर्नशिप करायची. आणि त्याच्यानंतर मग 4थ्या वर्षाला जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला हायर एज्युकेशनचं पण कुठेतरी डोक्यात आहे, तर मला वाटतं फायनल इयरला त्याने, थर्ड आणि फायनल इयरला तयारी केली की GRE असो किंवा गेट असो किंवा कॅट असो, ह्यांची जर त्याने नीट तयारी केली तर त्याची ॲप्टिट्यूडची पण तयारी होते, त्याची व्हर्बल किंवा इंग्लिशचा जो पार्ट बऱ्याचशा ॲप्टिट्यूडमध्ये असतो त्याची देखील तयारी होते, आणि तो चांगल्यापैकी इंडस्ट्रीला फेस करण्यासाठी तयार होतो. हा पूर्ण प्रवास
त्याने कधी करायला पाहिजे तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इयरला करायला पाहिजे. बरेचसे विद्यार्थी काय करतात, ज्या वेळेस प्लेसमेंटसाठी फायनल इयरला कंपनी येतात तेव्हा ते जागे होतात, पण तसं न करता त्याने हे फर्स्ट इयरपासूनच त्याप्रमाणे जर तयारी केली तर मला असं वाटतं की त्याची खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ होऊ शकते. आणि ज्यावेळेस कंपनीज येणार असतात रिक्रुटमेंटसाठी तर त्यावेळेस मी त्याला सक्सेस मंत्रा म्हणतो. सक्सेस मंत्रा काय आहे, शेवटच्या प्रिपरेशनसाठी तर साधारण 15 ते 20 मॉक टेस्ट, ॲप्टिट्यूडच्या मॉक टेस्ट, प्रोग्रामिंगच्या मॉक टेस्ट 15 ते 20 जर त्याने सॉल्व केल्या तर, आणि त्याही गिवन टाईमलाईनमध्ये, म्हणजे 60 मिनिट 60 क्वेश्चन्स किंवा 60 मिनिट 50 क्वेश्चन्स, त्या कंपनीप्रमाणे पॅटर्न्स थोडेसे वेगवेगळे असतात. त्याने जेवढ्या प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व केल्या, मला वाटतं त्याचं चान्सेस ऑफ सिलेक्शन आर प्रिटी गुड. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या मॉक टेस्ट सुरू करायला, जास्तीत जास्त सॉल्व करायला पाहिजेत. त्यानंतर जी कंपनी येणार आहे त्या कंपनीच्या पॅटर्नच्या, म्हणजे जसं कॅपजेमिनाय येणार आहे तर कॅपजेमिनायच्या पॅटर्नवरती, मग त्यांच्यात ॲप्टिट्यूड असतो, त्यानंतर गेमिंग थोडंसं त्यांनी इन्व्हॉल्व केलेलं आहे, त्याच्या रिलेटेड सुडो कोड नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे हे दिला प्रोग्राम दिला आहे त्याचा आउटपुट काय येणार, असा एक त्यांच्या त्या कंपनीप्रमाणे हे वेगळे पॅटर्न असतात. तर त्या कंपनीच्या पॅटर्नप्रमाणे त्याने 4 ते 5 टेस्ट दिलेल्या 1 तासाच्या किंवा 1.5 तास त्यांनी दिलेला वेळ येतो, तेवढ्या याच्या जर त्याने सॉल्व केल्या तर त्याला त्याचा फायदा होतो. त्यानंतर 2 ते 3 मॉक ग्रुप डिस्कशन्स विद्यार्थ्यांनी, छोटे छोटे ग्रुप्स बनवायचे आणि ते 2 ते 3 मॉक इंटरव्ह्यू, मॉक GDs त्यांनी फेस करायचे. त्यानंतर मॉक टेक्निकल इंटरव्ह्यू, ज्याला की तुम्ही तुमच्या कॉलेजेसने ॲल्युमनायचा पण चांगला सपोर्ट त्याला घेऊ शकतात ते, आणि ॲल्युमनायला बोलवून त्यांच्या थ्रू एखादा राऊंड ऑफ इंटरव्ह्यू, आमच्याकडे आम्ही ते करून घेतो. त्यानंतर एखादा सिनियर टीचर्स जे असतात त्यांच्या थ्रू एक राऊंड ऑफ इंटरव्ह्यू, आणि एक तिसरा राऊंड म्हणजे ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या टीमचा एक इंटरव्ह्यू. अशा पद्धतीने जर त्याने 2-3 GDs 2-3 इंटरव्ह्यू फेस केले तर खऱ्या अर्थाने तो तयार होतो. आणि त्याच्यानंतर हा तयार पूर्ण प्रिपेअर्ड मुलगा मग ज्यावेळेस कंपनीसाठी ॲपियर होतो 7व्या सेमिस्टरला, तर त्याचे चान्सेस खूप जास्त असतात सिलेक्शन होण्याचे. सर, हे कोर्सेरा, युडॅसिटी, युडेमी हे कोर्सेस आमच्या वेळीपासून आहेत. आमच्या वेळी फारसे पॉप्युलर नव्हते, पण आम्ही करायचो, आता अधिक पॉप्युलर झालेत. याचा खरंच फायदा होतो का? खूप चांगला फायदा होतो सर. त्यातल्या त्यात मी आणखी सजेस्ट करेल NPTEL, जी वेबसाईट किंवा ज्याच्यावर जे कोर्सेस अवेलेबल आहेत ते IIT किंवा IISc सारख्या टॉपच्या कॉलेज, इंडियातल्या टॉपच्या कॉलेजेसच्या प्रोफेसर्सचे अवेलेबल आहेत. आणि नॉलेज घेण्यासाठी तर तिथं काही 0 कॉस्ट आहे, म्हणजे व्हिडिओज कम्प्लिटली फ्री आहेत. फक्त जर त्याला असेसमेंट करून सर्टिफिकेशन पाहिजे असेल तर त्यासाठी नॉमिनल 800, 1000, 1200 रुपये एवढी फक्त कॉस्ट आहे, आणि त्याचा खरंच चांगला उपयोग होतोय. आमच्याकडेच बघाल तर कोर्सेरासारखं कंपनी ज्या आहेत, कोर्सेरासारख्या प्लॅटफॉर्म्स, त्यांनी लॉकडाऊनमध्ये हे फ्री ऑफ कॉस्ट बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजसाठी, कॉलेजसाठी अवेलेबल करून दिले होते. आमच्या PCTच्या स्टुडंट्सने 3-3, 3,500 कोर्सेस त्या लॉकडाऊनच्या जवळपास 1.5 वर्षाच्या पिरियडमध्ये केलेत. आणि विद्यार्थी अलर्ट आहेत, टीचर्स पण त्या बाबतीत अलर्ट आहेत. बऱ्याच ठिकाणी तर कॉलेजेसमध्ये आपण बघतो की टीचर्स देखील ते करतात कोर्सेस, आणि त्यामुळे त्यांना स्वतः त्यांच्या थ्रू गेल्यानंतर त्यांना कळतं की कुठला कोर्स चांगला आहे कुठला नाही, आणि मग ते मुलांना चांगल्या प्रकारे गाईड पण करतात. त्यामुळे ह्या कोर्सेसचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. युडेमी सारख्या प्लॅटफॉर्मवर देखील इंडस्ट्रीला एक्सपेक्टेड जे सर्टिफिकेशन्स आहेत ते सर्टिफिकेशन्स विद्यार्थी करू शकतात, आणि नक्कीच त्याचा चांगला फायदा होतोय. प्रबंधय सर, तुमचे खूप खूप आभार. या निमित्तानं इंजिनिअरिंग, IT या सगळ्या क्षेत्राबद्दलची रिअल स्टोरी ऐकायला मिळाली. परत एकदा आभार, धन्यवाद.